मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स येतात। धन्यवाद, थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा स्मरण महिमा अध्याय 3। तर सर्वांनी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे महिमांच्या अध्यायांचे वर्णन ऐकण्याचे करावे, कारण की 16 अवतार आहेत श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे आणि कलयुगामध्ये यांच्या ज्या कथा आहेत तर त्या रिअलिटी आहेत। तर सर्वांनी या कथा ऐकल्याने सुद्धा आपल्या सर्व मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात, सर्व दुःख दारिद्र्य दूर होते आणि दत्त भगवानांच्या अवतारांच्या कथा आहेत, भगवान विष्णूच्या अवतारांच्या आहेत, त्याशिवाय 33 कोटी देवी देवतासुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात। तर अशा या कथा आहेत। तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया। 3ऱ्या अध्यायाला श्री गणेशाय नमो नमः। श्रीपादराजम शरण्य प्रपद्ये। अध्याय 3 पळणी स्वामी दर्शन। पुर व पूरचे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या स्मरणचा महिमा। विचित्रपूर सोडून मी 3 दिवस प्रवास केला। मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती। 4थ्या दिवशी अग्रहारपूरला पोचलो। तेथील एका ब्राह्मणांच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षांदेही असे म्हणून भिक्षा मागितली। त्या घरातून एक अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली। ती म्हणाली, भात नाही, लात नाही। मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो। थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले, माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याची किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर घालवले। मी आपणाबरोबर येतो, दोघे मिळून भिक्षा मागूया। मी म्हटले, समस्त जीवांना अन्न पाणी पुरवणारे सर्वव्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहेत। समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करू या। आम्ही दोघं त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्तप्रभूंचे भजन करू लागलो। भूक लागल्याने आवाजसुद्धा अगदी बारीक येत होता। इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले। ते म्हणाले, आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे। राजासाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे। आपण आमच्याबरोबर घोड्यावर चलावे। मी म्हणालो, मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईन। त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली। आम्हा दोघांच घोड्यावर बसून ते दूत राजवाड्याकडे निघाले। त्या गावाचे लोक आश्चर्याने पाहत होते। राजवाड्यात पोहोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाले, तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला। आम्ही घाबरून गेलो। राजवैद्यांना बोलवले, परंतु ते येण्याच्या अगोदर युवराज शुद्धीवर आले। त्यांनी डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली। थोड्या वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक 16-17 वर्षाचा अजानुबाहू अत्यंत दैत्यमान कांतीचा एक यती आला। त्याने युवराजांच्या जिभेवर विभूती घातली आणि त्याच क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली। राजाने विचारले, ते यती कोण होते? श्री दत्तप्रभूंशी त्यांचे काय नाते आहे हे सारे विस्तारपूर्वक सांगावे। मी सांगितले, युवराजला दिसलेले 16-17 वर्षाचे दिव्य स्वरूपी यती ते श्रीपाद श्री वल्लभ होते। त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केले। ते श्री दत्तप्रभूचे कलयुगातील अवतार आहेत। त्यांच्या दर्शनासाठीच मी कुर व पूर क्षेत्री जात आहे। मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे सत्य संत महात्म्यांचे दर्शन होत आहे। दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्री वल्लभाच्या एकमुखाने जय जयकार केला। राजाने मला व माझ्याबरोबर आलेल्या त्या गृहस्थास सुवर्ण मुद्रा दान दिल्या। त्या घेऊन आम्ही निघालो। राजाच्या राजगुरूने म्हटले, आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला व दत्त महिमा कळला। आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पापच करीत होतो। आपणच आम्हास खरा मार्ग दाखवला। आमच्याबरोबर माधव नबृंदी नावाचा एक ब्राह्मण सुद्धा करवपुरा श्री स्वामींच्या दर्शनास निघाला। आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो। माझ्याबरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्ण मुद्रा आपल्या पत्नीस दिल्या। ती अत्यंत आनंदित झाली। तिने सर्वांना यथेच्छ भोजन दिले। त्यानंतर ती श्रीपाद श्री वल्लभाची भक्ती झाली। मी आणि माधव नबृंदी चिदंबरमकडे जाण्यास निघालो। सध्याच्या गुटूर गर्तपुरी मंडलातील नंबूर गावात अनेक विद्वान ब्राह्मणाचे वास्तव्य होते। मळियाळ देशातील राजाने नंबुरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता। हेच ब्राह्मण नबृंदी ब्राह्मण या नावांना प्रसिद्ध झाले।
हे आचार संपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेद संपन्न ब्राह्मण होते. परंतु माझ्याबरोबर असलेला माधव न बृंदी लहानपणीच मातापित्यांच्या छत्राला मुकला असल्याने निरक्षर होता. त्याची श्री दत्तप्रभूवर मात्र गाढ श्रद्धा होती. चिदंबरमला गेल्यावर तेथे श्री पळणीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले. त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांत असलेल्या गुहेकडे गेलो. गुहेच्या द्वाराजवळ जाताच पळणीस्वामींनी आम्हाला बघून माधवा, शंकरा दोघे मिळून आलात, आमचे अहोभाग्य असे म्हणाले. प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्हास नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत, यात तीळ मात्र संशय नव्हता. स्वामी म्हणालो, बाबांनो, श्री वल्लभाच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आली आहे. मी या शरीरात 300 वर्ष आहे. या देहाचा त्याग करून नूतन शरीरातून पुन्हा 300 वर्ष राहावे अशी श्रीपादाची आज्ञा झाली आहे. जीवनमुक्त झालेले, जनन मरण रूप सृष्टिक्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्प म्हणजे श्री वल्लभ. पुढे पळणीस्वामी म्हणाले, अरे शंकरा, तू विचित्रपुरातील कणात, महर्षींच्या कणात सिद्धांताविषयी बोलला होतास, त्याचे वर्णन करून सांग. कणाद महर्षींचा कण सिद्धांत. स्वामीच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो, स्वामी मला क्षमा करा. कणाद महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धतांच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे. मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनीच माझ्या तोंडून वदवली आहे, हे तर स्वामींना ज्ञात आहे. करुणा स्वरूप पळणीस्वामींनी कण सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, समस्त सृष्टीसुद्धा परममूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते. हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात. स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात. त्याचप्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात. त्या सूक्ष्म कणापेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणीमात्रांचे समस्त भावद्वाचे संबंधन चालू असते. संपंदनशील अशा जगात काही स्थिर राहत नाही. चंचलता हा यांचा स्वभाव आहे. क्षणोक्षणी बदलणे यांचा स्वभाव आहे. या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थित दत्तप्रभूचे चैतन्य असते. यावरून मला सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म असलेल्या श्री दत्तप्रभूचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे आहे तितकेच कठीण सुद्धा आहे. प्रति कणाचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्या समान होतो. अनंत अशा शून्याचे फलस्वरूप ही चराचर सृष्टी आहे. पदार्थ सृष्टी ज्या प्रकारे होते त्याच प्रकारे व्यतिरिकी पदार्थांची सुद्धा असते. या दोहांचे मिलन झाल्यास व्यतिरिक्त पदार्थाचा नाश होतो. पदार्थांचे गुणात सुद्धा फरक होते. अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवत होऊन भक्तींची मनोकामना पूर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात. गायत्री मंत्र सुद्धा या शक्तीमध्ये सामावलेला असतो. गायत्री मंत्रात 3 पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे, परंतु या मंत्रात 4था पाद सुद्धा आहे. तो असा, परोरजसी सावदोम चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते. कुंडलिनी शक्ती 24 तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते. गायत्री मंत्रात 24 अक्षरे आहेत. 24 संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे. गो म्हणजे 2 कुळ म्हणजे 4. ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही, परिवर्तनातील असते, म्हणून ते 9 या संख्येने सूचित केले जाते. ही संख्या महामायेची स्वरूप दर्शवणारी आहे. श्री वल्लभाचे भक्तगण त्यांना 2 चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत असतात. सर्व जीवांचे पती स्वरूप परब्रह्म आहे, म्हणून पतिदेव म्हणजे 9 संख्या, लक्ष्मी म्हणजे 8 संख्या, 2 म्हणजे 2 संख्या, चौ म्हणजे 4 संख्या सूचित करते. म्हणून 2 चौपती लक्ष्मी यांचा अपभ्रंश होऊन 2 चौपती देवलक्ष्मी असा झालाय. हे सर्व जीवांना 2498 या संख्येची आठवण करून देत असे. गोकुळामध्ये परब्रह्म परशक्तीश हे श्री वल्लभ या रूपाने आहे. श्रीकृष्ण परमात्मा हे श्री वल्लभच आहेत. गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुके समान आहे. स्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, स्थूल मानव शरीरात 12 प्रकारचे भेद आहेत. सर्वांना अनुभवास आलेले आहेत. स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे. श्री वल्लभ पिटिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे 108 वर्ष या प्रदेशात आले होते. त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता. सध्या ज्या रूपात ते कुरवरपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा ते तेथे आले होते. त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली. हिमालयातील काही महायोगी बद्री केदार तीर्थक्षेत्रातील बद्रीनारायणाची
ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते. ते बद्रीनारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्री वल्लभाच्या चरणावर येऊन पडत. हे दृश्य आम्ही स्वतः नेत्राने पाहिले होते. पळणीस्वामीच्या त्या दिव्य व्यक्त्याने मी अगदी भारावून गेलो. अंगी रोमांच उठू लागले. मी त्यांना विचारले, ब्रह्मकमळ म्हणजे काय? ते कोठे मिळतात? त्या फुलांनी पूजा केली असता काय होते? श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळाले. तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे निरासन करावे. ब्रह्मकमळाचे महत्त्व काय आहे? ब्रह्मकमळाचे स्वरूप. माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले, श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती. श्री विष्णूच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असे म्हणतात. दिव्य लोकातील ब्रह्मकमळासमान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते. सुमारे 12,000 फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे कमल उमललेलं अर्धरात्रीच्या वेळेस हे फूल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासिनींनी भरून जातो. हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात. शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात. चैत्र मासाच्या आरंभी या बर्फातून बाहेर पडते. ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासित प्रक्रिया घडते. अमरनाथमधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते. याच वेळी अर्धरात्री पूर्ण विकसित होऊन उमलते. हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषासाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो. योगसिद्धीतील विघ्ने नष्ट होतात. फक्त ब्रह्मकमळ असे बोलले तरी पण 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते. या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतो. ज्या घरामध्ये ब्रह्मकमळ असते तेथे माता लक्ष्मी साक्षात विराजमान असते. ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळांचे दर्शन असते ते सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते. पुढे श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, मी 10 दिवस समाधीत बसण्याचे ठरवले आहे. दर्शन घेण्याच्या अर्थ इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीस भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करावा. साप चावून मृत झालेली कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे. मी पळणीस्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले. मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणत होतो. दर्शनास आलेल्या काही भक्तांना तांदूळ, डाळ, पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते. ते पाहून माधवने स्वयंपाक करण्याचे ठरवले. सरपणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाढलेले मोठे नारळाचे झाड पान दिसले. ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला. त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता. माधवाने ते पान उचलून खांद्यावर ठेवले. इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याच्याकडून चावा घेतला. त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तत्काळ काळा निळा होऊन मृत झाला व जमिनीवर पडला. दोघं तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले. ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो. काय करावे ते सुचेना. तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली. इतर भक्तांनी मला मदत केली. त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो. तेवढ्यात तेथील गावातील काही लोक एक 17-18 वर्षाच्या सर्पदंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले. प्रथम माधवची दुर्घटना, नंतर ही दुसरी घटना पाहून मला रडू आवरेनासे झाले. मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली. गावातील लोकांनी गुहेजवळ एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपवले. रोज स्वामींच्या दर्शनाला 3-4 लोक येत असत. त्यांना मी दर्शन घडवून आणत असे 10 दिवस गेले. 11व्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर श्री पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा हाका मारू लागल्या. मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली आणि मग नंतर स्वामींनी मला समजवले. त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलनवलन झाल्यासारखे वाटले. तेव्हा त्यांनी दुखू लागले. नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली. स्वामी मला म्हणाले, बाबा शंकरा,
माधवाला श्रीपाद श्रीवल्लभाचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते, त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या 10 दिवसापासून पूर्वपुरात असलेल्या श्रीचरणाच्या सानिध्यात आहे. काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली. श्रीपाद श्रीवल्लभाची लीला अगाध आहे, ती कोणी ओळखू शकत नाही. काळ कर्म कारण यांचे रहस्य कोणी जाणू शकत नाही. हेच खरे, हे केवळ स्वामीच जाणू शकतात. माधवाला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपवले आहे, असे श्री पळणी स्वामी म्हणाले. स्वामींच्या आदेशानुसार माधवाचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने म्हटले, माधवास दंश केलेल्या नागराजा श्रीपाद श्रीवल्लभाच्या आज्ञेनुसार तू पळणी स्वामीच्या जवळ यावे. अशी साद घातली व श्री पळणी स्वामींनी आपल्या वस्त्रातून 4 कवड्या काढल्या, त्या मृतदेहाच्या 4 बाजूस ठेवल्या. थोड्याच वेळास त्या कवड्या उंच उडाल्या व आकाशात 4 दिशांनी गेल्या. 5-10 मिनिटात उत्तरेकडून एक साप आला. स्वामींच्या 4 कवड्या त्याच्या फणात रुतून बसल्या होत्या, त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुसू लागला, ध्वनी करत होता. स्वामींनी माधवाच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले. सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथून त्याने सर्व विष काढून घेतले. श्री पळणी स्वामी श्रीपाद श्रीवल्लभांना मनोमनी नमस्कार केला व सर्पावर मंत्रोदक शिंपडले. तो सर्प स्वामीच्या पदकमलांना स्पर्श करू लागला आणि 3 प्रदक्षिणा घालून निघून गेला. श्री दत्त भक्तांना अन्नदान केल्याने कोणते फळ मिळते? श्री पळणी स्वामी म्हणाले, अरे शंकरा, हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होता. तिने आयुष्यात थोडे पाप केले होते, थोडे पुण्य केले होते. तिने एका दत्तभक्ताला जेवू घातले होते, हा पुण्याचा भाग होता. यथाकाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजाकडे घेऊन गेले. तिला यमराज म्हणाले, तू एकदा एका दत्तभक्तात जेवण दिलेस, त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे. तुला पाप प्रथम भोगायचे आहे की पुण्य भोगायचे आहे? ती स्त्री म्हणाली, थोडे आहे, प्रथम भोगते. त्याप्रमाणे तिला पाप योनीत सर्पाच्या योनीत जन्म मिळाला. तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे. ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिने दंश केला होता. तिच्या पूर्वपुण्याईनेच माधवास तिने दंश केला होता. माधव मात्र पूर्वजन्माच्या पापामुळे मरणस्न अवस्थेत गेला होता. कालांतराने श्रीपाद श्रीवल्लभाच्या त्या स्त्रीच्या सर्पयोनीतून मुक्तता झाली. योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ काय असते? श्री दत्त प्रभू म्हणतात, अल्पसंतोषी आहेत, थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. श्री दत्तांच्या नावाने कोणीही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास अन्नदानाचे विशेष फळ लाभते. अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते. अन्नदात्याचे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीर मंगलस्पंतदाने भरून जाते. यामुळे त्याच्यात लोकांना आपणाकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते. पुढे पळणी स्वामी म्हणाले, इच्छित वस्तूंची समृद्धी म्हणजे लक्ष्मीचा कृपा कटाक्ष. ही सृष्टी सगळी सूक्ष्म संपादनाने सूक्ष्म नियमांनी चालित असते. श्रीपाद श्रीवल्लभाचा महिमांचे वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभाचे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर, समाधान प्रदान करणारे आहे. जो कोणी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कथा ऐकतो त्याच्याजवळ धन, लक्ष्मी, ऐश्वर, मान सन्मान वाढतो. त्याच्या अनुग्रहाच्या भाग्याचे काय वर्णन करावे? त्याचे भाग्य उजळते. श्रीचरणांच्या अनुग्रहाने 10 दिवस जमिनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काही झाले नाही. त्याला प्राण दान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभाची करुणा, दया, भक्ती, प्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही. माधवामध्ये चैतन्य येऊ लागले. त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले व श्री पळणी स्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले. ते घेतल्यावर फळांचा रस दिला व थोड्या वेळात पाणी दिले. नागलोकांचे वर्णन. माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही. माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. ती सूक्ष्म शरीराने पूर्वपुरात पोहोचले आणि श्रीपाद श्रीवल्लभाचे दर्शन घेतले. श्रीपाद श्रीवल्लभ अजानुबाहू आहेत. त्याचे नेत्र विशाल आहेत. त्या नेत्रांमध्ये जीवांच्या प्रति करुणा, दया, प्रेम निरंतर प्रवाहित होत असते. ते स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हती. श्री वल्लभांनी कर्वपुरातील त्या द्वीपांच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली. मी श्री वल्लभाचे नामस्मरण करत त्या द्वीपांच्या मध्यभागातून खोलामध्ये गेले. भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रसाद वराडे असल्यासारखे भासले. ते पाताळ लोकात आहेत अशी खात्री झाली. स्थूलता पाहणाऱ्याला स्थूल रूप पदार्थ दिसतात. माझ्यासारख्या सूक्ष्म रूप आहे अशी खात्री झाली. स्थूलता पाहणाऱ्याला स्थूल रूप पदार्थातच दिसतात. माझ्यासारख्या सूक्ष्मरूप शरीराला सूक्ष्मरूप
असलेले लोक दिसले. तेथे असणारे लोक नाग जातीचे असून कामरूप धारणा केलेले होते. त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती. त्यांना साधारणतः नाग रूपातच संचार करणे आवडे. तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले. काही सर्पांना 1000 फणे होती. फण्यावर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज प्रसारित होत होते. अन्य नाग योग मुद्रित असल्यासारखे फणे उकलून मौन मुद्रित होते. आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता. त्या सर्पाला 1000 फणे होती आणि त्या महासर्पावर श्रीपाद, श्री वल्लभ, श्री महाविष्णू सारखे शयन करीत होते. तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते. चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते. माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्री दत्तप्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केला. श्री दत्तात्रयाचा महामहिमा. तो म्हणाला, श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असल्याचे चित्रकूटातील अनुसया पर्वतावर अत्री अनुसयेच्या पुत्र रूपाने पूर्वयोगात अवतारले. ते अवतार न संपवता सूक्ष्म रूपात नीलगिरी शिखरावर, श्रीशैल्य शिखरावर गेले. शबरगिरी शिखरावर सह्याद्रीमध्ये संचार करीत असतात. त्यांनी नाथ संप्रदायाला, गोरक्षनाथाला योग मार्गाचा उपदेश दिला. ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योग रूपात दर्शन दिले व दत्तप्रभू देश काळाहून अतीत आहेत. श्रीप्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत, भविष्य, वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाही, सगळेच नित्य वर्तमान असते. अनघा समेत दत्तात्रयाचे दर्शन. तो महासर्प पुढे म्हणाला, बाबा माधवा, आम्हाला कालनाग ऋषीश्वर म्हणतात. श्री दत्ताने हजारो वर्ष राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला. ते काही वर्ष नदीमध्ये अदृश्य राहिले. नंतर ते पाण्यावर आले. आम्ही अनुचर परत आमच्या बरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत होते, परंतु ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करीत होते. ते आम्हाला माहीत होते. ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने वर्षांनंतर वर आले. यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते. दुसऱ्या हातात 16 वर्षाची सुंदर कन्या होती. मधुपान आणि सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आतापर्यंत भ्रमाने आपले दैवत मानले होते. या विचाराने आम्ही तेथून परतलो. त्याच वेळी ते दोघंही अदृश्य झाले. ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला. त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत ती सुंदरी त्रिशक्तिरूपिणी अनघालक्ष्मी देवी आहे, याचे आम्हाला स्मरण झाले. पुनरपी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली. आमच्या तपश्चर्याचे फलस्वरूप श्री दत्तात्रयाने पिठिकापुरात श्रीपाद, श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला. मग श्री कुरवरपुराचे वर्णन केले. श्री दत्तात्रय प्रभू त्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते ती जागा स्वच्छ म्हणजेच आजचे परमपवित्र कुरवरपूर आहे. ते जलसमाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म संपदाने या सूक्ष्म लोकात योग समेदामध्ये होतो. कौरवांचा आणि पांडवांचा मूळ पुरुष कुरु महाराजाला ज्ञानोपदेश झालेले कुरवपूरच हे पवित्र स्थळ आहे. बाबा माधवा, या कुरवपूरचे महात्म्याचे वर्णन करण्याचे सामर्थ्य आदिशेषात सुद्धा नाही. सदाशिव ब्रह्मद्रेची पूर्वगाथा. श्रीपाद श्री वल्लभाच्या श्री चरणांना मी अत्यंत नम्र भावनेने नमस्कार केला आणि त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर अंतरंगाने म्हणाले, वत्सा, हे दिव्य भव्य दर्शन म्हणजे फार मोठा अलभ्य योगच आहे. तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीत ज्योती रामेश्वर रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरित ज्योती रूपाने अंतर्धान पावेल. तुझ्याशी बोललास दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मंद या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल. श्री पिठिकापूर सुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान आहे. पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गुहेत माझ्या पादुकाची प्रतिष्ठापना होईल. माझे जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे, ते गोपनीय रहस्य आहे. श्री पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा स्थळापासून पाताळात जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेली कालनागाची भेट घेऊन ये. श्री पळणीस्वामी मंद हास्याने म्हणाले, बाबा माधवा, पिठकापुरातील कालनागविषयी चर्चा नंतर करूया. आपण सत्वर स्नानांची पूर्ती करून ध्यानात बसावे, अशी श्रीपाद श्री वल्लभांची आज्ञा आहे. श्रीपाद श्री वल्लभाचा जय जयकार असो. श्री गुरवे नमः. श्रीपाद राजम शरण्यम प्रपद्ये. अध्याय 3 संपूर्ण. तर मित्रांनो, येथे अध्याय 3 समाप्त झाला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा श्रीपाद श्री वल्लभ
या ग्रंथांचे अध्याय आवडले असतील, आवडल्यास कमेंट्समध्ये श्रीपाद, श्री वल्लभ, श्री स्वामी समर्थ काहीतरी विष्णू भगवानांचे नामस्मरण नक्की करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. मार्गशीर्ष महिना असल्यामुळे 33 कोटी देवी देवतांचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होईल. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार आहेत, दत्त भगवानांचे अवतार आहेत. तर मार्गशीर्ष महिन्यात यांचे नामस्मरण करणे, गुणगान करणे म्हणजे दुःख दारिद्र्याला दूर करावे आणि महालक्ष्मीला आपल्या घरात आगमन करावे. तर सर्वांनी श्रीपाद, श्री वल्लभ जय जयकार असो कमेंट्स बॉक्समध्ये करा. जय श्री महाकाल, नाहीतर आपल्या गावाची कमेंट्स करा. जय श्री महाकाल.